कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याने दिलेल्या उसाच्या दराप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे। यावेळी राजू शेट्टी यांनी जयंत पाटील हे आळमटी भूमिका घेत असल्याची टीका केली होती। शेट्टी यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी त्यांचं नाव न घेता उत्तर दिले आहे। कुणाचं तरी नाव घ्यायचं म्हणून काही लोक नाव घेत असतात, यांचं नाव घेतल्याशिवाय हे प्रसार माध्यमांमध्ये कसे दिसणार? त्यामुळे कोणी काही बोलत असेल तर त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही। जिल्ह्यातील सर्व कारखाने व्यवस्थित आणि सुरळीत चालू आहेत, कुणाला काही अडचण नाही अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी बोलताना दिली। जयंत पाटील हे सांगलीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। आता ते म्हणतात की तपासाअंती गुन्हे मागे घेतले जातील, म्हणजे आता उत्तर असं मिळतं की तपासाअंती ते मागे घेतले जातील, त्यावेळी आम्ही तात्काळ मागे घेऊ असं सांगितलं होतं। हे खरं किती बोलतंय सरकार, म्हणजे तुमच्या भाषेत काय म्हणायचं त्यांनी ज्यांना आश्वासन दिलेली त्यांनी आता त्या बाबतीत ठरवायचं नक्की खाजगीत त्यांनी काय आश्वासन दिलं। मग हे आपण म्हणताय तसं आश्वासन स्पष्टपणाने दिलं असेल की सगळी हे काढतो, तर त्यानंतर बदल का होतोय ते ज्यांनी आश्वासन ज्यांना देण्यात आलं त्यांनी त्याच्यावर नक्की काय आपल्याला काय माहिती नक्की काय, कदाचित असंही बोलले असेल की आम्ही काढू जरा तपासतो पण सगळे काढतो, असे काहीतरी नक्की त्यांच्यात काय संवाद झाला हे मला आपल्याला माहीत नाही। तर त्यामुळे ज्यांना त्यांनी आश्वासन दिलं त्यांनीच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे। या विषयावर सरकार गोंधळलेलं आहे असं वाटतं आपल्याला, कारण मंत्री काही कुठेही स्टेटमेंट देत सुटा लागले। सरकारमध्ये असणारे वेगळे मंत्री वेगळी भूमिका वेळोवेळी सांगतायत। एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याला राजीनामा देण्याचा सल्ला देतोय, मुख्यमंत्री याच्यावर काही बोलत नाही। त्यामुळे एकंदर महाराष्ट्रात सर्व वेगळे समाज जे आज आंदोलनाच्या मनस्थितीत आहेत ते सगळे गोंधळलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला हे न्याय देण्याची पद्धत यांची बरोबर नाही। आता काहींनी तारखा दिलेल्या आहेत, शेवटच्या लास्ट डेट दिलेले आहेत, त्याच्या आधी सरकार विधिमंडळात काहीतरी ठराव करेल, काहीतरी निर्णय घेईल आणि त्यांना सांगेल की हे आता केंद्र सरकारकडे पाठवलं आहे किंवा हे आता आम्ही निर्णय घेतलेला आहे किंवा मग हा निर्णय घेण्यासाठी आम्हाला आणखीन कालावधी पाहिजे, काहीतरी सरकार त्याच्यावर काहीतरी येईल बाहेर। आम्ही त्याच्यावर का बोलत नाही तर सरकारने त्याचं अंतिम सरकारचं जी भूमिका आहे ती गुलदस्त्यात आहे, कारण मंत्रिमंडळातले अनेक जण वेगळ्या दिशेनं तोंड करून बोलत आहेत। त्यामुळे सरकारने एकमुखाने वेगळ्या लोकांना जी आरक्षणाच्या मागण्या आहेत आणि अपेक्षा आहेत त्याबाबतीत सरकारने आपली ठाम भूमिका काय आहे, पुढं कोणती कृती सरकार करणार। मागासवर्गीय आयोग जो आहे त्याचे सदस्य देखील आता राजीनामा देत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे। त्यामुळे सरकारने या बाबतीत सरकारचीच आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, कारण लोक फार अपेक्षेने वाट बघत आहेत आणि सरकारचे मुख्यमंत्री यांनी त्याच्यावर भूमिका स्पष्ट केली पाहिजे। स्पष्ट भूमिका करत नाहीत, कुठं ते दबावामध्ये आहेत का असं माहीत नाही मला। आयोगाच्या संदर्भात चंद्रकांत दादांनी हस्तक्षेप त्यांचा आरोप आहे, असं एखाद्या आयोगामध्ये दर्जात्मक घटनात्मक आयोग असणार? आयोगाचं काम जे आहे ते स्वतंत्र आहे, त्याच्यावर कुणीही दबाव आणू नये। दबाव आणून काम करून घेणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। आणि जर आयोगाचे सदस्यच असं म्हणत असतील की मंत्र्यांनी आमच्यावर दबाव आणला तर मला वाटतं की मंत्रिमंडळांनी त्या बाबतीत काही एथिक्स पाळायचे असतात, ते पाळले जात नाहीत असं दिसतंय। मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने जे निकष लावले आहेत, जे सध्या काम चाललं आहे ते काम स्मूथ झालं नाही तर मग मराठा समाजाच्या बाबतीत जो निष्कर्ष निघणार आहे त्यातही नवे अडथळे तयार होतील। त्यामुळं सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि आयोगाला आपलं काम करून दिलं पाहिजे। काय बैठक नाही, बरेच दिवस मी डेंग्यूने आजारी होतो, कार्यकर्त्यांचे सारखे मेसेज होते आम्हाला भेटायचे म्हणून, तर जवळपास महिन्याभरानंतर मी आज सांगलीत आलो आहे आणि त्यामुळं आता सगळ्यांचं दर्शन घेऊन जाणार। काल काही जुन्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावर थेट टीका केली की ज्या तक्रारी होत्या, ज्या व्यक्तीच्या लक्ष दिलं नाही म्हणून अजित पवार पसंत केलं नाही।
निवडायची वेळ आली ठीक आहे, काय कोणाला बोलायचं ते बोलले. मी काय त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काय आवश्यकता मला नाही. कोण कुठल्या पदावर गेलेलं आहे हे सांगली शहरातल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं त्याच्यावर बोलणं मला काय उचित वाटत नाही. कोणाला कुठं जायचं आहे त्यांना जायला माझी कुठलीही बंदी नाही. कोणत्या कारणासाठी जात आहेत हेही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे कोण कशासाठी कुठे चाललं आहे. आगामी लोकसभा तोंडावर करणार नाही म्हणजे कारखानदारांनी जे दर डिक्लेअर केला होता 3100 रुपये हां, तरी सुद्धा ते मान्य नाही म्हणतात आणि ते आंदोलन चालू आहे. पण सरकार कोल्हापूरातलं आंदोलन क्षेत्रातील त्यांनी तुम्ही चालू जाणकार आहे. आहात म्हणून तुमचं काय मत आहे या काय विषयावर? झालं पाहिजे? तुमचे 4 कारखाने असं ते सांगितलं कारखाने चालू आहेत सगळे जिल्ह्यातले. गाळप चालू आहे व्यवस्थितपणाने. सध्या राजू शेट्टींचा असा थेट आरोप होता की जयंत पाटील यांचे 5-6 कारखाने आहेत आणि त्यांचे अंडरमध्ये असणारे 3-4 कारखाने, विश्वजित कदम यांचे 4 कारखाने, हे दोघं मिळून कारखानदारांना वेठीस धरत आहेत असं कारखानदार खाजगी त्यांना सांगतात. कुणाचं तरी नावं घ्यायची असतात त्यामुळे काही लोक नावं घेतात. त्याच्याशिवाय तुम्ही तरी टी व्हीवर कसं दाखवणार. त्यामुळं काही कोणी बोलत असेल तर मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. कारखाने चालू आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्याच्यावर मी काही भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. मराठा आंदोलकांच्यावरील गुन्हे मागे सभेत ते म्हणतात की पुन्हा पोलिसांना बचावात्मक पद्धतीसाठी लाठीचार्ज करावा लागला असं त्यांचे काल लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ही विसंगती आहे. हां, अगोदरच्या आधी सांगितलेले त्याच्यात हां, आणि विसंगती आहे. नंतर विसंगती आहे. ते नेमकं त्यांना काय म्हणजे खरं कुठलं म्हणायचं आहे, कुठलं खरं सांगायचं आहे त्यांना? पहिलं खरं का आत्ताच खरं का लेखी उत्तराचं खरं? काय तुम्ही कुठलं खरं म्हणणार त्यांचं? लेखी उत्तराचंच खरं असेल कारण ते लेखी खालून वर आलेलं असतं. खाली पोलिसांची बाजू जी आहे ती तशी खालनं लिखित स्वरूपात वर आली असेल. पोलिसांचं म्हणणं ते आहे असा त्याचा अर्थ. ऊस दरावरून शेतकरी संघटना त्यांच्या मागणीवर ठाम आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यातील कारखानदार त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे असं दिसतं. मला दर माहित तुम्ही डिक्लेअर केल्यानं छगन भुजबळ यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागलेले आहे. इंदापूरमध्ये. काय वाटतंय? ते ज्यांनी लावले त्यांची इच्छा असेल की भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं. ते असं प्रत्येक जणांचे समर्थक लावतातच. नवाब मलिकांच्या बाबतीत नेमके गोंधळ निर्माण केला जातोय. इथे राष्ट्रवादी त्या गटात आहेत किंवा मग फडणवीस पत्र देतात, अजित पवारांना पत्र देतात. नेमकं काय चाललंय विधिमंडळात? मी याच्यावर काल परवा बोललेलो आहे. अजूनही गोंधळ तो कायमच आहे कारण नाही, ते सत्तारूढ बाजूच्या बाकावर जाऊन बसलेले दिसत आहेत. पण माझी काय तशी प्रत्यक्षात भेट झालेली नाही त्यांची. एकदाच बाहेर विधानभवनातनं बाहेर पडताना एकदा माझं हस्तांदोलन झालं. पण मी अजून त्यांना विचारलेलं नाही किंवा त्यांच्याबद्दल चर्चाही मी केलेली नाही अजून. इंदापूरमध्ये ओबीसी मेळावा पार पडला आणि त्यानंतर पडळकर ज्या मार्गावरून जातो त्या मार्गावरती एक मराठा आंदोलन सुरू होतं आणि असा आक्षेप आहे की काही मराठा आंदोलकांनी त्यांच्यावर चप्पलफेक झाली आहे त्यांच्यावरती. आणि थोडंसं तणावपूर्ण सध्या वातावरण होते असं परिस्थिती आहे महाराष्ट्रभरामध्ये. मला काय नक्की घटना झाली मला माहीत नाही. त्यामुळे मी माहिती घेऊन सांगेन पण मला माहीत नाही नक्की काय झालं. आरक्षणाचे हे जे मागणीचे इश्यू आहेत त्याच्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते ही याची चिन्ह आहेत. तर काय तणाव कसा वाढवायचा ह्याचीच काळजी काही लोक जाणीवपूर्वक घेत आहेत आणि जातीजातीतले भेद वाढवणं, तणाव निर्माण करणं हे काहींचं उद्दिष्ट दिसतंय. पण शेवटी आरक्षणाच्या मागण्या प्रत्येक समाज करतोय. त्या बाबतीतही सरकारने लवकर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. जालना प्रकरणात फडणवीसांनी जे काही लेखी उत्तर दिले